गणपती चांगला निघाला म्हटलं आपल्या इकडे थाटामाटात. हा तसंच म्हटलं आता नवरात्र जवळ येऊ राहिली म्हटलं बा. हो ना हो, त्याच्यासाठी मीटिंग बोलावली ना म्हटलं. हे त्याच्यासाठी महिला मंडळीनं मीटिंग बोलावली. अहो कुसुम, हे पहिलं वर्ष होय म्हटलं बाई. हा का कोणी दारू नाही पेलं, शांततेत मस्त गणपतीचा कार्यक्रम नाचत गाजत आणला. नाही तर बाहेर दारू पिते, नार नाचते, मार लोयते म्हटलं. काय वाटते तुले? काय काय सांगू तुम्हाला मानवरा, हे पहिलं वर्ष होय का दारू नाही पेला सांगा. नाही तर त्याला गटपा लागते म्हटलं, नालीत पडन त्याला घेऊन या. अधिक आंघोळ होते अधिक जाते. हा मला दारू पेनं 1000-2000ची कायले म्हणते, घरी 1 रुपया आणून नाही टाकत म्हटलं. मी वावरात चालली त्याचे पैसे उरायला म्हटलं सगळं. हे यंदाचं वर्ष होय असं गेलं गणपतीचं का दारू नाही पेला म्हणून मानवरा. शांताबाई कुठे गेली म्हटलं? शांताबाईने दिसू राहिला ना. हा शांताबाईने दिसू राहिली म्हटलं आपल्या प्रपंचात. घ्या नाव घेतात आल्या म्हटलं शांताबाई. काय म्हणते शांताबाई, कुठं निघाल्या म्हटलं? अरे कुठे नाही, तुम्हालाच भेटायला आली. कायच्या गोष्टी चालू आहे म्हटलं बाई एवढ्या? कायच्या गोष्टी चालू आहे तुमच्या? अरे काही नाही म्हटलं, गणपतीचा कार्यक्रम जो आहे मस्त थाटामाटात पार गेला. हा कोणी दारू नाही पेलं, काही नाही पेलं, मस्त 10 दिवस मस्त आरती झाली, सगळं झालं. तर म्हटलं ते कसं आहे म्हटलं, आता दुर्गादेवी येऊ राहील ना जवळ, तर काही लक्ष आहे का नाही म्हटलं तुमचं? नाही वा माय आहे ना, माझ्या लक्ष आहे ना, नवरात्र आहे म्हणून मी कशी विसरन. हा आपली देवी येऊ राहिली ते कसं लक्षात नाही राहील म्हटलं. माय तात्यालाच तर नाही सांगितलं म्हटलं माझ्या घरच्या आईले गणपती तुमचं लक्ष नाही का म्हणून. तर मग त्यानं गणपतीची मीटिंग घेऊन गणपती बसवला आणि मी दुर्गादेवीचं लक्षात नाही ठेवून का? कसं करतं? हा एवढं म्हटलं उपास तापास राहते, अशा गोष्टी लक्षात नाही ठेवून तर कसं? सण तेव्हार तर पहिले लक्षात पाहिजे आपल्याला. मग त्याच्यासाठी म्हणत आहे ना, त्याच्यासाठी म्हणत आहे म्हटलं. म्हणा म्हटलं तात्याले कसं आहे आपली नवरात्र येऊ राहिली, तर मग दुर्गादेवीला सांगायला लागते ना आपल्याला. हा आपली दुर्गादेवीने सांगायला लागेल का मंडळाची? हो हो कविता पाय, माझ्या लक्षच नाही राहिलं. मूर्ती सांगायला लागेल ना. हा मूर्ती तर सांगायला लागेल, कशी गोष्ट करता, काय बसवणार आहे मग मंडळात? हा गड बसवा लागते आपल्याला, 9 दिवसाचा उपास राहते आपल्याला. मग त्याच्यासाठी म्हणत आहे तुम्हाला, त्याच्यासाठी म्हणत आहे का मस्त आपण सगळे जण मस्त तयारी करू म्हटलं आणि दुर्गादेवीची मूर्ती सांगायला जाऊ. हा मूर्तीने सांगायला लागेल का, मस्त देखणी मूर्ती आणू म्हटलं सुंदर. आणि काय तर माणसा म्हणा म्हटलं तुम्ही जरा तुमच्या घरच्या का जरा तातडीनं काम करा म्हणून त्याला सांगा म्हटलं. आणि 2-3 माणसं आपण 4-5 जणी चाललं जाऊ म्हटलं मूर्ती सांगायला. बरं असं म्हणता काय म्हणतो मग मी घरच्या माणसाले. हा घरच्या माणसाले म्हणतो म्हटलं चाललं जाऊ मग आपण मूर्ती सांगायला. पण वर्गणी गिरगणी करायला लागेल ना, वर्गणी करायला लागेल काय? मी काय म्हणतो शांताबाई इकडे पा, मी काय म्हणून राहिली होती, वर्गणी घेतल्यापेक्षा जी आपली एक बिशी आहे ना, बिशी चालू आहे 25 जणीची, ते एक बिशी म्हटलं खर्च करून टाकू आपण देवीसाठी. म्हणजे त्याच्यात सगळं होऊन जाते. हा देवीची मूर्ती तर होय नाही निदान. बाकीचे जे आहे ते माणसं पोट्टे पाट्टे जमा करते, पैसे वर्गणी जमा करते ना, आपण अधिक वर्गणी जमा करून देऊ. म्हणजे 1 नंबर कार्यक्रम होऊन जाते देवीचा आपला. डेकोरेशन वगैरे जेवण सगळं होऊन जाते ना. हो बाई हे मस्त दिली तू आयडिया. बरं मी म्हणतो माझ्या घरच्या आले आणि चालू जाऊ मग आपण दुर्गादेवी सांगायला. पण हे पा शांताबाई मी तुम्हाला पहिले सांगतो, जेवढा आहे ना माणसा आहे ना गणपती धुमधडाक्यात उठवला, तसाच म्हटलं धुमधडाक्यात आपल्याला देवी बी उठवायची आहे. नाही तर मग माणसानं काय झालं, तुम्ही असं सांगून द्या म्हटलं त्याला, पैशाची चिंता करू नका. हे जे बिशी आहे ना, हे बिशी त्याला देऊन द्या म्हटलं एक, बाकी आपण भरू. पण आपल्याला धुमधडाक्यात काम पाहिजे म्हटलं शांताबाई. अरे हो ना धुमधडाक्यात राहील ना काम. आपल्या मंडळाचं काम धुमधडाक्यातच राहते. जसा गणपती थाटामाटात उठला तसाच म्हटलं दुर्गादेवी आपल्याला थाटामाटातच काढायची आहे. नाही तर मग माणसानं काय झालं, सगळे सांगून देणं आहे 10 दिवस आरतीले हजर राहणे, नवीन कपडे घालून. नाही तर चालले ते झंगाटले कपडे घालून असं जमान नाही. आणि ते गाऊन घेऊन याचं नाही, पेशा चांगले साड्या घालून याचं. नाही तर चालले आपले ताल करत तिथं गाऊन रोळणी घालत आणि ते चालले पाहिजे फालतूचा. चांगल्या आरत्या गिरत्या पाठ करून घ्या, रोजच्या 5 आरत्या करायच्या म्हटलं. एका कुसुमबाई चांगल्या आरत्या लिहा म्हटलं तुम्ही. आता 15 दिवस राहिले देवीला बाकी, चांगल्या आरत्या गिरत्या लिहून घ्या चांगल्या. नाही तर मग माणसानं काय मला लिहिल्याच नाही, मला टाइमच नाही भेटला, हे पाहिजे नाही मला बहाणे. आपल्या देवीचं काम आहे म्हटलं नवरात्राचं. गणपतीचं कसं आहे, गणपतीचं माणसं पाहिजे पण देवीचं बायाला पाहा लागते म्हटलं. बरं ना शांताबाई काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. मी आतापासूनच म्हटलं जे आरत्या गिरत्या आहे ना आपल्या जुनं बुक, ते जुनं बुक काढून घेतो म्हटलं आणि सगळं व्यवस्थित करून घेतो. तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. फक्त आता मूर्ती आणायला जाता याचं टेन्शन घ्या. तुम्ही तुमच्या घरच्या आले म्हणा, घरच्या आले म्हणा. आणि आपण आता आज नाही तर उद्या मग मूर्ती सांगायला चाललो जाऊ म्हटलं. चांगली मस्त आपल्याला मातीची मूर्ती पाहिजे, आपल्याला प्लास्टरची मूर्ती पाहिजे नाही. चला मग जातो म्हटलं घरी. ते येतेच म्हटलं वावरातून, ते आले का त्याला म्हणतो मी तात्याले माझ्या घरच्या पण करून घेतो म्हटलं ते. दुर्गादेवीचं म्हणतो विषय काढतो मी त्याच्यासमोर. चला येतो मग मी करू ना. हा ये मग शांताबाई. कसं आहे शांताबाईला घ्यास लागते, शांताबाईशिवाय आपलं कोणतं कामच नाही. जसं माणसाच्या ह्याच्यात त्याच्या घरचा तात्या तो मेन आहे, तसंच आपल्या बायाच्या ह्याच्यात म्हटलं मैफिलीत शांताबाईशिवाय कोणीच नाही म्हटलं. कसं यायले म्हटलं का हे थोडं करते, हे पटापट काम करते. आता ते तिच्या घरच्या म्हणते तोपर्यंत आपले बचत गटाचे पैसे घ्यायचे काय आहे ते आपण म्हटलं बीसीचे पैसे, बचत गटाचे पैसे असे करून आपण आता ते दुर्गादेवीचं म्हटलं मूर्ती गिरती सांगून देऊ, डेकोरेशन वाले ऍडव्हान्स देऊन देऊ. आणि बाकीचे आहे बाकीचे पोरं आपले माणसं म्हटलं करतेच गोळा पैसे आणि देऊन देते त्याला. म्हणजे आपली मूर्ती मस्त मूर्ती येऊन जाते आणि आपली मिरवणूक बी निघून जाते म्हटलं. काय म्हणता तुम्ही? हो बरोबर आहे तुमचं. शांताबाईशिवाय आपलं कोणतं काम होऊ नाही शकत ना. आता ते घरी गेल्यावर म्हणते तिच्या घरच्या आले मग आपण चाललं जाऊ उद्या नाही तर परवा मूर्ती सांगायला. आता राहिलेच किती दिवस माय, राहिलेच किती दिवस, 15 दिवस राहिले म्हटलं फक्त दुर्गादेवी बसाले. नाही तर काय माय 15 दिवस असतं बाकी आहे नवरात्राले. मला समजून नाही राहिलं कसं करू तर. आपलं तर कायच चाल नाही म्हटलं, दुर्गादेवीने सांगितली काही नाही. फक्त गडबड चालू आहे म्हटलं. बाजूच्या मुल्यातली सुनीता आली म्हटलं, सगळं झालंय म्हटलं त्याचं. बाया गेलत्या बी म्हणते, बायाच गेल्या, मूर्ती सांगून दिली, डेकोरेशन चालू आहे त्याचं वालं, तामझाम मध्ये काम चालू आहे. नाही तर मग कसं होऊन जाईल. आपलं म्हटलं काहीच चाल नाही आहे ना, काहीच चाल नाही आहे ना. आपल्याला 15 दिवस बाकी आहे, आपल्या 2-3 दिवसात सगळं करणं आहे म्हटलं. नाही तर मग माणसानं काय झालं
मोठा धामधाम करायचा आहे म्हटलं आपल्याला. सगळं व्यवस्थित होते. 15 दिवसात नाही 3 दिवसातच मंडप उभा होते. चला बोला. सारे बोलो जय माता दी. जोर से बोलो जय माता दी. जय माता दी. हो मांडव शांते, चागी मांडणं किती वेळ झाला? हा 2 वाजले म्हटलं, चागी मांड. या माणसाचं काही समजत नाही बाई. 12 वाजताच्या 1 वाजताच्या 2 वाजताच्या 1-1 घंट्यानं चहा पाहिजे का? काही समजत नाही. अरे थांबा ना, मांडतो ना. त्याला येऊ द्या म्हटलं, त्याला येऊ द्या मग मांडतो म्हटलं. अरे थो येईन नाही 2-4 घंटे तर मी काय बिना चहाचा राहू काय? हा बिना चहाचा राहू का म्हटलं? मांडतो चहा का दारू पिऊ आता? सांग मग काय पट्टे तुले? उपट डोक्याचं दिसते माझ्या सासरा. थांबा मांडतो बा, मांडतो चहा. दारू गिरू नका पिऊ. थांबा मांडतो चहा. आवनाच्या बहीण माय घंट्यानं चहा पिते का म्हणते, नाही तर मग दारू पिऊ काय? दारू पिला तर तिकून म्हणते हा ह्या वयात दारू पिऊन तमाशे करता म्हणते. समजून नाही राहिलं ना. सून केली का काय गेली? झालं काही समजत नाही राहिलं. मजुराने भेटवायला काही नाही. मार मजुरा वाढल्या. हा अरे आला का रे तात्या? आला का म्हटलं वावरातून चक्कर टाकून? हा बाबा आता झालो. मजुराचा प्रश्न पडला ना. मजूर असताना भेटवायला म्हटलं. ओ शांते मांडव चहा मांड. हातपाय धुणे तुम्ही बात. हो हो चहा मांडला जा. तुम्ही हातपाय धुऊन या. जा लवकर. घ्याजी बाबा चहा घ्या ना. आता देणं इकडे मला आणून टीव्ही पाहू देतं का? मी चहा घ्यायली होती इकडे. मा कंबरीच्यानं होते काय? आण ना इकडे चहा. दे शांते आण इकडे छान बाबा. गरम गरम चहा पिऊ दे. लय टेन्शन आलं. थोडं मोकळं होते. आण इकडे छान. अरे बाबा ते म्हटलं चिलम मग फुका चहा पिऊन घ्या ना पहिले गरम गरम. हा थंड होईन ना तो चहा. मग अधिक तिकून बोमलता. थंडाच पाजला काय? हा काय तरच देता दिले 10 वेळा गरम करायला होता. बाबू समजते म्हटलं मला तेवढं समजते. जास्त बायकोच्या इकडून साईड नको घेत जाऊ तू. समजते म्हटलं तेवढं. तुमच्या बाबाला सांगा म्हटलं जरासं. काय होई सकाळपासून चहा 1-1 घंट्यानं चहा मागते ना. 1-1 घंट्यानं चहा मागते. आणि म्हटलं काय 1-1 घंट्यानं चहा प्या लागते का? म्हणते मग दारू पिऊ काय? हा म्हणजे जरासं म्हटलं त्याला इकडे घ्या ना जरासं उठून या ना जरासं घ्या ना साहेबा खोलीतून चहा. तर म्हणते मा कमरेच्यानं होते का म्हणते. आणि तिकडे दारू देशीच्या दुकानावर झाले कसे हे होते मग. त्याची कंबर कशी सारखी होते मग. सांगा ना जरासे. सांगा ना त्याले. पाहुणे येऊ काही येऊ आपलं चिलम फुकणं चालू राहते. काय म्हणून पाहुणे ते आपल्याला. अरे बाबा थोडंसं ऐकत जा तिचं. तुमच्या चांगल्यासाठी सांगते ते. हा घंट्या चहा नका पिऊ. तुम्हाला डॉक्टर सांगितलंय ना शुगर आहे म्हणून. तुम्हाला शुगर लेवल वाढा ना मग तुमची अशानं. मग अधिक तब्येत खराब होऊन जाईल. आपल्या हिशोबानं प्यायचं. एवढं काय प्यायचं? बरं काही हरकत नाही पेत बाबा. बरं ठीक आहे. दिवसभरात काय रे 5-6 कप होते. हे काय लय झाली काय? झोपेपर्यंत 7-8 कप. हे लय झाली काय? मग का दारू पेत जाऊ का बाबा? चहा सोडून तू सांग. तू म्हणशील तसं माय काही नाही. नाही चहाच पेत जा. बोला काय म्हणता? कायचं वय म्हटलं एवढं हसणं? कायचं वय? काय पाहिजे बा आता? अरे मी म्हणत होती का काही लक्ष दिवशी आहे का म्हटलं सणाईवर तुमचं? का पूर्ण वावरातच लक्ष आहे? काय समजून नाही राहिलं म्हटलं तुमचं. आता कोणता सण आणला त्या म्हणतातच. आता तर 15 दिवस नाही झाले गणपती उठला. आता कोणता सण आणला म्हटलं? करू देशील कामं धंदे का? सण चालू राहील त्याला आता. मी काय म्हणून राहिली पहिले ऐका म्हटलं तुमचं. तुमच्या माणसाचा गणपती उठला. मग आमचं म्हटलं आमचं नाही काय? नवरात्र चालू होते म्हटलं आता 15 दिवसानं. ते सांगू राहिली म्हटलं तुम्हाला. आणि तुम्हाला चालणार म्हटलं आमच्यासोबत दुर्गा देवी सांगाले. नाही तर मग म्हणसान काय झालं. अरे चालल्या जा ना तुम्ही बाया बाया चालल्या जा. आता बाजूच्या एरियात नाही का बाया गेल्या नाही का? गेल्या बिन सांगितली मूर्ती. बाकी मग काय मी लागेल डेकोरेशन वगैरे पाहून घेतो. पण एक सांगतो पाहून घ्या. ऐकून घ्या पहिलेच. वर्गणी बायाची बी लागन म्हटलं. आमच्या भरोशावर काही ठेवू नका. गणपतीचे म्हटलं 36-37 हजार रुपये अंगावर बसले आहे. ते मा खिशातून द्या लागते म्हटलं मला. नवरात्रात तुमचं काय आहे तुम्ही करा. तुम्ही भिशीचं भरा नाही तर अधिक काही करा. पैसे जमा करा मला द्या. तेव्हाच मी मूर्ती सांगायला येतो. मी मा अंगावर घेत नाही. अरे मी काय म्हणून राहिली पहिले ऐका तसंही शांत दिमाग ना. तुम्ही काय एवढे गरम चालू राहिले का म्हटलं जास्त. पहिले काय आहे शांततेत ऐका म्हटलं. आम्ही काय तर ते भिशीचे पैसे तुम्हाला देतो. तुमच्या सोबत येऊ राहिले सगळे जणी. 2-3 माणसं काय म्हटलं आपल्या गावातले. मूर्ती करायले तुम्ही काय आहे बोला. मातीची मूर्ती पाहिजे म्हणा दुर्गा देवीची देखणी. आणि चांगली दे म्हणा. जसा गणपती बाप्पा मस्त देखणा होता ना तसा. नाही तर मग माणसं काय झालं. अरे तर तुम्ही चल ना. महिला मंडळ पुरेच्या पुरेच घे म्हटलं आपल्या एरियातलं. आणि चला सगळे भरतो टालीत. आणि चला तिकडे टालीत बसा सगळे जणी. आणि चला तुम्हाला कोणती काय पाहिजे मूर्ती तुम्ही घ्या बा तुमच्या पसंतीनं. आता गणपतीचं कसं आहे आम्ही माणसं राहतो. तर आम्ही गणपती सांगू शकतो बा. पण आपल्याला बायाचं एवढं समजत नाही ना. बायाचं म्हटलं आपल्याला काही एवढं समजत नाही. तर तुम्ही सगळे महिला मंडळ या. दुर्गा देवी तुम्हाला कोणती पाहिजे करून घ्या. पैशाचा तिथं काही विषयच नाही आहे. देवातनी आपण भाव करत नाही जास्त. हो ना तर मग तेच म्हणून राहिली मी तुम्हाला. तुम्ही गरम उरायले मावर. मी तेच म्हणून राहिली का आम्ही तुम्हाला पैसे देतो मूर्ती आणाले. बाकी डेकोरेशन वगैरेसाठी तुम्ही जमा करा माणसं आणि सगळं करून टाक जा. आमच्या जेवढे पैसे आम्ही देतो आणि वर्गणी करतो आम्ही बाया. तुम्ही त्याचं काय टेन्शन घेता. बाकीचा जो खर्च आहे डीजे बँड पार्टी दिंडी सांगायची आहे काय सांगायचं आहे नाचा गाणाले तर म्हटलं त्याचं तुम्ही माणसं वर्गणी करून घ्या. तसं म्हणून राहिली मी. साधं सिंपल करायचं आपल्याला. नवरात्राचं काम जास्त धुमाकूळमध्ये काय करायचं आहे. गणपती सारखं जास्त धुमाकूळमध्ये नाही करायचं आहे. साधं सिंपलच करायचं आहे. अहो शांते किती काय साधं सुद्धा करतो ना म्हटलं तर लाखाचं वर बजेट जाते म्हटलं. आम्ही साधं सुद्धा म्हणून म्हटलं आमचं बजेट 3.5 लाख रुपये चाललं गेलं. काय करू सांगतो आता. अरे हो ना तर समजते मला तेवढं. मी का तुमच्या एकट्याच्या अंगावर ढकलू राहिली का म्हटलं पैशाचं. आम्ही महिला मंडळ जे आहे तुम्हाला पैसे देऊ राहिले ना नवरात्रासाठी. त्याचं टेन्शन नका घेऊ ना.
आणि 10 दिवसाचा काय परसाद पाण्याचा खर्च आहे ते काय का बाईवर ढकलून देतो मी हा कशी थोडी सोडतो मी बाईला कोणत्याच नाही सोडत म्हटलं सगळे ढकल ढुकल काम करतो सगळ्याला एक एक काम वाटून देतो म्हटलं तुमच्यासारखं आहे काय घेतलं एकट्या नांगावर घेतलं हा जमत नाही म्हटलं तसं तरी म्हटलं अंदाजे किती खर्च आहे ना तर काय काय करायचं आहे तुम्हाला ते तर सांगा त्या हिशोबानं सांगतो मग मी तुम्हाला हा काय काय करायचं ते सांगा मला डेकोरेशन कसं पाहिजे ते सांगा डेकोरेशनच्या हिशोबानं अधिक प्रसादाच्या हिशोबानं हा आता मूर्ती पाहा लागेल कितीची काय होते आपल्याला थोडी माहित आहे खर्च डीजेचा याचा त्याचा दिंडीचा सगळं भजन मंडळी याचा त्याचा खर्च सगळा खर्च काढावा लागेल ना तुम्हाला सांगा काय काय पाहिजे त्या हिशोबानं सांगतो मी अंदाजे किती काय पैसे लागते तर हा बरं जशी दुर्गा देवीची मूर्ती सांगितली तिथंच म्हटलं सगळी मीटिंग घेऊन घेतो तुम्ही बोलून घ्या सगळ्या बायासोबत काय काय पाहिजे काय काय नाही म्हणजे कसं आहे मग आमने सामने बोलून घेतलं म्हणजे बरं राहते मग कायले पाहिजे बाबा हा सगळ्या बाया राहते तिथं सगळ्या माणसं राहते मी सगळ्या बाईला विचारून घेतो काय काय पाहिजे कसं कसं पाहिजे तर आणि तुम्ही तेव्हा सांगून देता बाईले काय एवढी एवढी वर्गणी फाळा लागते बा त्या हिशोबाने मग सगळे कार्यक्रम व्यवस्थित होते जेवणा घेवणाचं सगळं हा मी म्हणतो मी त्याला बाईले ठीक आहे उद्या चला मग मूर्ती आणाले अवा मूर्ती आणायला चाल म्हणून राहिली पहिले सांगा नाही लागन का मूर्ती पहिले सांगा लागन कशी काय कलरिंग पाहिजे कोणती साडी नेसवायची सगळ्यांनी सांगा लागन का पहिले का गेल्याबरोबर काय एकाच दिवशी मूर्ती भेटत असते काय त्याच्यापाशी काय मूर्त्या बनवल्या राहते काय ऑर्डर द्या लागते त्याला पहिले तू तर भल्ली दिसू राहिली त्या हिशोबाने डेकोरेशन घ्या लागन आपल्याला बरं बरं जास्त चिडचिड नका करू आराम गिराम करा मग उद्या चाललो म्हटलं आपण ठीक आहे गणपतीचे कसे काय अंगावर आले रे त्याले पैसे एवढे तुले म्हटलं होतं ना जास्त मस्ती नको करू आणि मधात नको करत जाऊ हे काय आहे तुले चढून देते पोट्टेन बस घेतले ना आता 35-36 हजार रुपये अंगावर करून देणं आलेच ना तुले जाऊ दे बरं बाबा तो विषय नका काढू दादा आराम करा तुम्ही बी मला बी आराम करू दे आता वावरातून मला थकलो आणि त्याच्यात नाही ना आता लावून दिलं आता दुर्गा देवीचं पाहा लागते मला सगळं नाही तर काय आता काय लोक पहिलेच म्हणून राहिले कामधंदे नाही हा आणि वावरातले काम करा म्हटलं तर जीवावर वाले त्याच्यावाल्या दारू प्यायला पाहिजे त्याले आणि उदाऱ्या करून घेते काय समजून नाही राहिलं मला तर बाबा काय करावं कसं करावं तर आणि म्हणते कामधंदे नाही म्हणते आणि आता वर्गणी मागायच्या वेळेस पाकाचे बहाणे करते ते आताच तर 15 दिवस झाले गणपती उठून आता नवरात्र आली आता मग दसरा येईन चालू जा एक ना एक